नमस्कार। आता मीराने सासूची बाजू उचलून धरलेली असते आणि सुजित कुमारला खूप काही सुनावत असते आणि म्हणत असते, काही काळजी करू नको, आम्ही आमचं घर तुझ्याकडनं रीतसर सोडवू। आणि आता सत्या सुद्धा मीराची साथ देत असतो। आता निरुपा ही मीराकडे बघतच असते, कशी मीरा टवटव बोलत असते। मीराची टिवटिव चालूच असते आणि सुजित कुमार शांततेने बघत असतो। सुजित कुमारला खूपच राग आलेला असतो, पण काय करणार, शेवटी मीरा सुजित कुमारला खूप काही सुनवते आणि आता तिच्या सासूला घेऊन घरी येते। घरी आल्यानंतर बघतात तर काय, देविका आधीच घरी आलेली असते आणि पंकज सगळेच जण घरी आलेले असतात आणि सत्या आतमध्ये आल्यावर मोठा तमाशा घालतो आणि सत्या म्हणतो, बाप, अरे तुला माहिती आहे का, ही बाई आहे ना, ही बाई एक नंबरची चोर आहे, चोर। ते ऐकल्यावर आता निरुपाला खूपच राग येतो। निरुपा म्हणते, काय काय बोललास पनवती, तू मला चोर बोललास? अरे पनवती, मी चोरी नाही केली। त्यानंतर सत्या म्हणतो, चोरी नाही केली, मग ते 17 लाख रुपये कुठे घातलेस? अगं, त्या 17 लाख रुपयाचं तू काय केलंस? आपलं घर गहाण ठेवलंस। त्यावर आता रागात असलेल्या निरुपाला काही लक्षात राहत नाही आणि ती पटकन बोलून जाते, 17 लाख रुपये? अरे मी ते देविकाच्या पार्लरसाठी कर्ज काढलं होतं आणि देविकाचं पार्लर उभं करण्यासाठी मी देविकाला पैसे दिले होते। ते ऐकल्यावर देविका सुद्धा हादरते आणि पंकजच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। आता पंकज आणि देविकेला काय बोलायचं तेच कळत नसतं। त्यानंतर निरुपा म्हणते, जर मी हिला ते पैसे दिले नसते तर हिचं पार्लरच उभं राहिलं नसतं, नाहीतर आणि पार्लर जर उभं नसतं राहिलं तर तिने माझ्या बाबड्याशी कधीच लग्न केलं नसतं। आता माझ्या बाबड्याला बायको मिळणं तर गरजेचं होतं आणि त्यासाठी मी हे कर्ज काढलं आणि तिला पैसे दिले। आता मला असं वाटलं ही लवकरात लवकर त्यातले पैसे मला आणून देईल आणि मी ते कर्ज फेडेल, पण हिने पार्लर टाकल्यापासून एकदाही मला पैसे दिले नाहीत। आता काय करणार मी तर फसून बसली ना, म्हणून मला काहीच करता आलं नाही। आता सत्या आणि सुधाकरराव, मीरा ह्या सगळ्यांना सत्य कळलेलं असतं। ते ऐकून सगळ्यांचे पण धक्काच बसलेला असतो। सत्या रागारागात आता देविकाजवळ जातो आणि म्हणतो, हे देविका, एक गोष्ट लक्षात घे, निरुपाने जे तुला पैसे दिलेत ना, ते मला आत्ताच्या आत्ता हवेत। तू काही कर, मला काही सांगू नको, ते मला पैसे आत्ताच्या आत्ता हवेत। ते ऐकल्यावर आता निरुपा सुद्धा इकडे हादरलेले असते आणि देविका सुद्धा हादरलेले असते। देविका आता कुठनं पैसे आणणार? देविकाने पार्लरमध्ये पैसे खर्च केलेले असतात। आता पंकजला तर नोकरी नसते। आता पंकज सुद्धा हादरून गेलेला असतो, कारण सत्याने मागणी केलेली आहे पैशाची। सत्या तर ऐकणार नाही, सत्याला पैसे द्यावेच लागतील आणि आता देविकामध्ये थोडा तरी शहाणपण उरलेला आहे। आता देविका नक्की ते पैसे फेडण्यासाठी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। सत्याने आता सगळ्यांसमोर देविका, निरुपा आणि पंकजचे दात घशात घातलेले आहेत। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।